आज अंड्याची नवीन रेसिपी बनवण्यासाठी मी केकचा भांडा घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि अंडी फोडून घेतलेत। मी इथे 4 अंडी घेतलेली आहेत आणि त्यांना एका साईडला मी गॅसवर कढईत पाणी ठेवलं आणि त्यांना स्टीम करून आपण घेणार आहोत। झाकण देऊ 5 मिनिटासाठी स्टीम करायला ठेवते। आता वाटण करून घेऊया। अद्रक, लसूण आणि 2 वेलच्या टाकलेत, कोथिंबीर आहे, याची छान पेस्ट करून झाली। लगेच त्यातच मी एक मोठा टोमॅटो घेतला, त्याची पेस्ट करून घेते आणि इथे एक मोठ्या साईजचा कांदा घेतला, तो आपल्याला उभट कट करून चिरून घ्यायचा आहे। इथे अंडी बॉईल झालेली आहेत, ते आपण काढून घेऊया। एका साईडला गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये दालचिनीचे 2 तुकडे, तेजपत्ता, थोडीशी कढीपत्ता आणि कांदा चिरलेला टाकून घेतला आहे आणि त्याला छान असा गोल्डन कलरवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे। लाल तिखट, हळद, जिरापूड आणि धनेपूड टाकली, तसंच चिकन मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता आपण जो वाटण तयार करून घेतला आहे तो टाकून घ्यायचा, त्यालाही 2 मिनिटं परतून घ्यायचा। इथे 1 चमचा दही घेतली, ती टाकून घेतली आणि टोमॅटो प्युरी केली, ती टाकून घेतली आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत, तेल सोडेपर्यंत शिजून घेणार आहोत। तोपर्यंत आपण इकडे ही अंडी याच्यातनं काढून घेऊया। तर यांना उलथीच्या सहाय्याने मी सगळे काढून घेतली आहेत आणि त्यांना आता मधनं कट करून घेते। इकडे तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान शिजला आहे। आता आपण त्याच्यात पाणी टाकून आणि त्याला छान एक उकळी काढून घेऊया। आता इथे पाण्याला रश्श्याला आपल्या छान उकळी आली आहे, तर आपण कट केलेला अंडा त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा त्याला 5 मिनिटं ठेवून देऊया। इथे 5 मिनिटं झाली तर वरतून कोथिंबीर टाकून घेतली आणि तुम्ही पाहू शकता छान असे आपल्या अंड्याचा रस्सा तयार आहे। तर एकदा नक्की करा।